गावाला जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। तसेच 10,000 रुपये दंड व दंड नाही दिल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सांगली येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती MS काकडे यांनी सुनावली। या कामी सरकार पक्षातर्फे अति सरकारी अभियोक्ता श्रीमती मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले। प्रवीण देवाप्पा मोडे वय 26 राहणारा आसंगी तालुका जत असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे। फिर्यादी व आरोपी हे नात्याने आई मुलगा असून मयत हा आरोपीचे वडील आहेत। प्रवीण यास बाहेरगावी जाण्यासाठी त्याला यातील मयत देवाप्पा खिराप्पा मोडे वय 55 यांनी पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने देवाप्पा खिराप्पा मोडे यांचे छातीवर डावे बाजूस व डाव्या बरकडीवरील तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला होता। याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती श्रीमती काकडे यांनी दिला। या कामी सरकार पक्षातर्फे फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक NP तांडगे यांच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी प्रवीण याला वरील प्रमाणे शिक्षा दिली आहे। या खटल्यात उमदी पोलीस ठाण्याचे शिवाजी पांडुरंग माळी, पैरवी कक्षातील उपनिरीक्षक अशोक तुराई आणि श्रीमती वंदना मिसाळ यांनी मदत केली। त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा।